नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला इतरत्र कुठेही भेटणार नाही. भलेही तुम्ही कुठल्याही चॅनलवरती गेलात तरी देखील तुम्हाला असा व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही. कारण हा जो व्हिडिओ आहे हा खूप डिटेल्स आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जो की स्कॉलरशिपबद्दलचा व्हिडिओ आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. स्कॉलरशिप किती भेटते, काय असते, कोणकोणत्या स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत, याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. आतापर्यंत असा व्हिडिओ कुठल्याही चॅनलवरती अपलोड झालेला नसेल. कारण हा हा जो व्हिडिओ आहे खूप मी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आणि सगळ्या गोष्टीची डिस्कशन करून किंवा सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन घेऊन मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ ज्या आता जेवढे स्टुडंट्स आहेत, ओपन कॅटेगरीचे असतील किंवा रिझर्व्ह कॅटेगरीचे असतील, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलशी आहात, तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना देखील कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही अकॅडमिकमध्ये, किंवा ते ज्या कॉलेजला असतील त्या कॉलेजला त्यांना त्याचा खूप फायदा होईल. हा व्हिडिओ फक्त मी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे, परंतु हा व्हिडिओ आहे, हा बाकी विद्यार्थ्यांसाठी देखील हा लागू पडतो. कारण ही जी स्कॉलरशिप्स आहेत, ह्या सोशल वेलफेअर समाज कल्याणच्या स्कॉलरशिप्स आहेत. तर या स्कॉलरशिपचा व्हिडिओ स्कॉलरशिप सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. तर असा व्हिडिओ मी खूप दिवसापासून बनवेल असं म्हणत होतो, परंतु आज तो बनवलेला आहे. तर याच्यामध्ये नर्सिंग असेल, ॲग्री, फार्मसी, जे काही इंजिनिअरिंग असेल किंवा जे कुठलेही कोर्सेस असतील, तर त्या सगळ्या कोर्सेससाठी ही जी आहे हा व्हिडिओ त्या ठिकाणी लागू पडतो. तर तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. असे बरेच कॉलेज आहेत जे तुम्हाला स्कॉलरशिपबद्दल कधीही काही उघडपणे सांगत नाहीत, किंवा किती स्कॉलरशिप भेटते, काय भेटते, कोणकोणत्या स्कीम्स त्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या आहेत, ते देखील तुम्हाला कोणतंही कॉलेज त्या ठिकाणी व्यवस्थित सांगणार नाही. कारण हे जी इन्फॉर्मेशन असते, कॉलेज इन्फॉर्मेशन कधीच स्टुडंटला शेअर करत नाही. परंतु असे काही काही फिक्स कॉलेजेस आहेत, जसं की पुण्यामध्ये सिंहगड कॉलेज वगैरे आहे. अशा ठिकाणी देखील तुम्हाला या गोष्टी सगळ्या अ, इतरत्र अवेलेबल आहेत. कोणी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्कस करू शकतं, सांगू शकतं. तर हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे. तर आपण टाईम वेस्ट न करता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूयात. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मित्रांना देखील पाठवा. सो याच्यामध्ये आपण सीरियल नंबर, एजन्सी, टाईप आणि स्टुडंट कॅटेगरी या अलग-अलग 4 ह्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. तर एजन्सी म्हणजे काय, की कुठली संस्था त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप प्रोव्हाईड करते, त्याला आपण एजन्सी असं म्हणतो. त्यानंतर टाईप, टाईप कुठली आहे, की स्टेट गव्हर्नमेंट आहे, की तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे, ठीक आहे. आणि स्टुडंट कॅटेगरीमध्ये जी आपली रिझर्व्ह कॅटेगरी आहे, कास्ट कॅटेगरी आहे, त्याला आपण स्टुडंट कॅटेगरी असं म्हणतो. तर अशा प्रकारे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ही एक एजन्सी आहे, एक डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटच्या अंडर तुम्हाला राजश्री छत्रपती शाहू महाराज फीस रिइम्बर्समेंट स्कीम ही जी एक स्कॉलरशिप आहे, ही एक प्रकार आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची स्कॉलरशिप आहे. ही स्कॉलरशिप तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट प्रोव्हाईड करतं. ही जी कॅटेगरी आहे स्टुडंटची EWS आणि EBC आहे, ठीक आहे. आता राजश्री छत्रपती शाहू महाराज जी स्कॉलरशिप आहे, ही तुम्हाला 50% त्या ठिकाणी ट्युशन फीस देतं. म्हणजे तुम्ही जर समजा EWS कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला त्या ठिकाणी 50% फीस त्या ठिकाणी कॉलेजला भरायची असते ॲडमिशनच्या वेळी, आणि जी 50% तुमची फीस बॅलन्स असते, तुम्ही ह्या स्कीमच्या अंडर त्या ठिकाणी कॉलेजला स्कॉलरशिपच्या माध्यमातून ती फीस त्या ठिकाणी जमा होते. तर जे स्टुडंट EWS कॅटेगरीमध्ये असतात, म्हणजेच ओपन स्टुडंट्स आहेत, जे मराठा वगैरे आहेत किंवा बाकी दुसऱ्या EWS कॅटेगरीमधले जे कोणी असतील, इकॉनॉमिकली वीकर जे आहेत, ठीक आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन अंडर जे काही स्टुडंट्स आहेत, ते सगळ्या स्टुडंटला त्या ठिकाणी 50%च त्या ठिकाणी कॉलेजला फीस भरायची असते, आणि बाकी 50% फीस राजश्री छत्रपती शाहू महाराज स्कीमच्या अंडर त्या ठिकाणी जमा होते कॉलेजच्या अकाउंटमध्ये डिरेक्टली. समजा एखाद्या कॉलेजची ट्युशन फीस 80,000 असेल, तर त्या ठिकाणी ₹40,000 स्टुडंटला भरायचे असतात आणि बाकी ₹40,000 कॉलेजच्या अकाउंटला स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमा होतात. तसेच EBCचं पण सेम आहे. EBC गेल्या 2-3 वर्षापासून त्या ठिकाणी EBC थोडासा प्रॉब्लेम चालू आहे गव्हर्नमेंटकडून, कारण जी रिझर्व्हेशन आहे EWS, EBC, ESBC, ठीक आहे, ही खूप सारे रिझर्व्हेशनच्या भानगडी चालू आहेत. आरक्षणाचे बरेच मुद्दे त्या ठिकाणी आजकाल चालू आहेत. त्याच्यामुळं काय आहे, ह्या सगळ्या जी स्कॉलरशिप आहे ते थोड्याशा मागे-पुढे होत आहेत, पेंडिंग राहत आहेत. तर EBCला थोडासा प्रॉब्लेम येतोय. बाकी EWS वगैरे स्टुडंटच्या अकाउंटला लवकरात लवकर क्रेडिट होते. त्यानंतर दुसरं आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स, ठीक आहे. पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स ही एक स्कॉलरशिप आहे.
ही स्कॉलरशिप जे विद्यार्थी हॉस्टेलला राहतात किंवा रेंट करून फ्लॅटवरती रेंट करून राहतात अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे. आणि याच्या 2 स्कॉलरशिप आहेत, राजश्री छत्रपती शाहू महाराजांची स्कॉलरशिप आणि पंजाबराव देशमुख यांची स्कॉलरशिप. ह्या दोन्ही स्कॉलरशिप फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी आहेत. म्हणजे जे विद्यार्थी ओपनमधून ॲडमिशन घेतात किंवा ओपन कॅटेगरीमधून आहेत अशा किंवा जनरल कॅटेगरीचे स्टुडंट आहेत अशा स्टुडंटला त्या ठिकाणी किंवा EWS EBC स्टुडंट आहेत अशा स्टुडंटला त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते. आता पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपची फीस पैसे किती भेटतात, ठीक आहे, आता हे बघूयात आपण. त्याच्यामध्ये पंजाबराव देशमुखची यांची जी स्कॉलरशिप आहे याच्यामध्ये साधारणतः 10,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. 10,000 रुपये ही जनरल स्टुडंटसाठी आहे. जे स्टुडंटपाशी आता ज्या स्टुडंटपाशी अल्पभूधारक सर्टिफिकेट आहे, ठीक आहे, म्हणजे जे विद्यार्थी अल्पभूधारकमध्ये आहेत. अल्पभूधारक म्हणजे ज्यांची जमीन 5 एकरापेक्षा खाली आहे, ठीक आहे, ज्यांची जमीन ज्यांच्या नावावरती आईच्या किंवा वडिलांच्या नावावरती. तर अशा विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहे अल्पभूधारकचं, अशा विद्यार्थ्यांना 30,000 रुपये त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते. ज्यांच्याकडे नाही त्यांना 10,000 भेटणार, ठीक आहे, पंजाबराव देशमुखचे. ज्यांच्याकडे आहे त्यांना 30,000 रुपये त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते. जे अल्पभूधारक आहेत किंवा जे वर्कर आहेत, ठीक आहे, पार्ट टाईम वर्कर असतील किंवा कुठेतरी सफाई कर्मचारी किंवा कुठेतरी वर्कर्स आहेत ज्यांच्याकडं श्रम कार्ड आहे, ठीक आहे, ज्यांच्याकडे श्रम कार्ड आहे अशा विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी 30,000 त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही जर ॲडमिशन घेत असाल, तुम्ही EWSमध्ये असाल आणि EBCमध्ये असाल, ठीक आहे, तर तुमच्याकडे आहे तर तुमचा नंबर समजा कॉलेजला लागला, तुम्ही त्या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा एक फॉर्म भरायचा आहे स्कॉलरशिपचा. त्यासोबतच तुम्हाला दुसरा एक फॉर्म भरायचा आहे सोशल वेलफेअरमध्ये, समाज कल्याणचा, त्यामध्ये पंजाबराव देशमुखचा भरायचा आहे. जर तुमच्याकडं अल्पभूधारक असेल, तुमच्याकडे जमीन कमी असेल, तर तुम्ही काय करा, तात्काळ अल्पभूधारक सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपसाठी त्याचा फायदा होईल. म्हणजेच 20,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा त्या ठिकाणी भेटतात, ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी स्कॉलरशिप आहे EWS आणि अल्पभूधारकसाठी ती पंजाबराव देशमुखची, ठीक आहे. तर अशा प्रकारे साधारणतः तुम्हाला जवळपास पूर्णपणे ट्युशन फीस त्या ठिकाणी कव्हर होते. जे ओपनचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा टेन्शन असतं की सर मी ओपनमध्ये आहे, माझी कॅटेगरी EWS आहे सर, याच्यामध्ये मला स्कॉलरशिप किती भेटेल किंवा पूर्ण स्कॉलरशिप भेटेल का, ठीक आहे. तुम्हाला स्कॉलरशिप गव्हर्नमेंटकडून पूर्ण भेटते. त्यासाठी तुम्हाला 50% स्कॉलरशिप ही ह्याच्या माध्यमातून भेटते, शाहूच्या माध्यमातून भेटते आणि राहिलेले 30,000 रुपये तुम्हाला पंजाबराव देशमुख, अशी नियर अबाउट 90% त्या ठिकाणी तुमची जी काही फीस तुम्ही कॉलेजला भरताय ती कव्हर होऊन जाते. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत, हे झालं ओपन कॅटेगरीचं. त्यानंतर नेक्स्ट आहे सोशल अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट, ठीक आहे, सोशल अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट्स. आता याच्यामध्ये कुठल्या येतात कॅटेगरी, SC आणि ST येतं, ठीक आहे. SC कॅटेगरी येते सोशल जस्टिसमध्ये, सोशल असिस्टंटमध्ये. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे. 40% स्टेट गव्हर्नमेंट देतं, 60% सेंट्रल गव्हर्नमेंट देतं, ठीक आहे. तर ही स्कॉलरशिप आहे. याच्यामध्ये SC कॅटेगरी येते. आता ह्याचं कसं शेड्यूल आहे बघा आपण, SC याच्यामध्ये कॅटेगरीचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. त्याच्यामध्ये ट्युशन फीस तुम्हाला 100% त्या ठिकाणी भेटते. म्हणजे समजा 1,00,000 रुपये कॉलेजची ट्युशन फीस असेल, तुम्हाला 1,00,000 पूर्णपणे त्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या माध्यमातून माघारी भेटतात कॉलेजला. डेव्हलपमेंट फीस समजा तुमची 8 किंवा 10,000 रुपये असेल, तर तेवढी डेव्हलपमेंट फीस त्या ठिकाणी कॉलेजला माघारी भेटते. तीही 100% त्या ठिकाणी माघारी भेटते. सोबतच एक्झाम फीस असेल तुमचं, साधारण तुमची 3,400 किंवा एक 7,200 त्या ठिकाणी एक्झाम फीस असते, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2ची 7,200. ती प्रत्येक इयरला चेंजेस असतात, कमी असते, ठीक आहे. फायनल इयरला थोडी जास्त असते. तर तुमची जेवढी एक्झाम फीस आहे तेवढी एक्झाम फीस त्या ठिकाणी तुम्हाला माघारी भेटते, ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपच्या अंडर कोणकोणते चार्जेस तुम्हाला रिटर्न भेटतात ते बघा. पहिल्यांदा तुमची ट्युशन फीस माघारी भेटते. त्यानंतर डेव्हलपमेंट फीस जी असते 10,000 रुपये आसपास ती माघारी भेटते. सोबतच एक्झाम फीस जी असते 7,000 8,000 ती पण तुम्हाला माघारी भेटते ॲज इट इज 100%. त्यानंतर युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फंड असतो, हा 100 रुपये आहे, हा देखील तुम्हाला माघारी भेटतो. युनिव्हर्सिटी स्पोर्ट फंड आहे, अश्वमेध वगैरे असतं, त्याचे पण तुम्हाला 100 रुपये भेटतात. सोबतच युनिव्हर्सिटी का स्टुडंट वेलफेअर फंड असतो, ठीक आहे. स्टुडंट वेलफेअर फंड हा 140 रुपये असतो, ते देखील तुम्हाला माघारी भेटतो. त्यासोबतच SC कॅटेगरीच्या स्टुडंटला मेंटेनन्स अलाउन्स हा देखील भेटतो, ठीक आहे. मेंटेनन्स अलाउन्स असतो स्टुडंटसाठी, भत्ता असतो तो साधारणतः 600 रुपये प्रति महिना, ठीक आहे. 600 रुपये प्रति महिना म्हणजेच 6,000 रुपये एका 10 महिन्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. म्हणजे हे 6,000 रुपये तुमची एक्झाम फीस आणि जे काही मधले डेव्हलपमेंट फंड वगैरे आहेत हे सगळे मिळून तुम्हाला साधारणतः 10 ते 13,000च्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी रिटर्न सोशल वेलफेअरकडून पैसे भेटतात.
बाकी तुमची ट्युशन फीस वगैरे तर गव्हर्नमेंट भरतंच, प्लस तुम्हाला एक्स्ट्रा पैसे सरकारकडून त्या ठिकाणी एस-सी कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी त्या ठिकाणी भेटते. त्यानंतर नेक्स्ट आहे पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस अँड एक्झामिनेशन फीस. आता याच्यामध्ये दुसरी स्कीम आहे एस-सी कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी. ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम हे साधारणतः एक 6 लाखाच्या, त्याची थोडी असं वाढवली आहे, 10 लाखाच्या वर जातं आहे. ठीक आहे, 6 लाखाच्या किंवा 10 लाखाच्या वर जाते. अशा ह्याचे जे आहेत गव्हर्नमेंटने पाठीमागं 6 लाख रुपये होतं, त्यानंतर 10 लाख केलेलं आहे, त्यानंतर 15 लाखापर्यंत गव्हर्नमेंट करण्याचा विचार करत आहे. ठीक आहे, तर हे थोडंसं मागं पुढे होतं. म्हणजे ज्यांच्याकडं फॉर्म नंबर 16 आहे किंवा ज्यांचं इन्कम जास्त आहे, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला फक्त ट्युशन फीस, पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस त्या ठिकाणी पूर्णपणे रिटर्न होते. बाकी डेव्हलपमेंट फीस तुम्हाला त्या ठिकाणी जी काही 8,000 असेल ती त्या ठिकाणी भरायची असते. सोबतच बाकी जे काही तुमचं मेंटेनन्स अलाउन्स आहे ते काही तुम्हाला भरण्याची गरज नाही, ते तुम्हाला गव्हर्नमेंट देऊन टाकतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे एस-सी कॅटेगरी स्टुडंटसाठी जवळपास 100% फीस माफ असते. सोबतच व्यतिरिक्त तुम्हाला गव्हर्नमेंट एक्स्ट्रा ₹10,000 तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी 10 ते ₹13,000 त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंटला देते. हे झालं एस-सी कॅटेगरी. आता सेम आपण ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे एस-टी आहे, ठीक आहे, शेड्यूल्ड ट्राईब्स याच्यासाठी आहे, एस-टीसाठी आहे. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम एस-टी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचीच आहे. ही पण सेम जसं एस-सीचं आहे तसंच या ठिकाणी यांचं एस-टीचं पण आहे. ट्युशन फीस अँड एक्झामिनेशन फीस फॉर ट्रायबल स्टुडंट्स, ठीक आहे, यांना पण सेम तसंच आहे. ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस एस-टीसाठी पण आहे. सेम जसं एस-सी तसंच एस-टीसाठी देखील आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये OBC, SEBC, व्ही-जे-एन-टी अँड एस-बी-सी वेलफेअर डिपार्टमेंट. ठीक आहे, हे 4 डिपार्टमेंटचं एक मेन डिपार्टमेंट आहे. तर OBC स्टुडंट, SEBC, व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी वेलफेअर डिपार्टमेंट आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 बघूयात पहिल्यांदा. ठीक आहे, एक पाहूया त्याच्यामध्ये आपण. पहिल्यांदा आपण OBCचं बघूयात. ठीक आहे, OBCला किती फीस भेटते काय. तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट. ठीक आहे, आपण OBCचं बघूया. स्टेट गव्हर्नमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. OBC स्टुडंटसाठी 50% त्या ठिकाणी ट्युशन फीस माघारी भेटते. सोबतच 50% एक्झाम फीस देखील तुम्हाला माघारी भेटते आणि 100% मेंटेनन्स अलाउन्स त्या ठिकाणी भेटतो, जसं की ₹1900 आहे. आता हे थोडंसं आपण डीपमध्ये बघूयात. ठीक आहे, तर 50% ट्युशन फीस म्हणजे किती? जर समजा OBC स्टुडंटला कॉलेजला ट्युशन फीस ₹1,00,000 असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला फक्त 50,000 भरावे लागतात. बाकीचे 50,000 जे असतात ते काय करतं, स्कॉलरशिपच्या माध्यमातून सरकार काय करतं, कॉलेजला देऊन टाकतं. ठीक आहे. आता दुसरं राहिलं तुमची एक्झाम फीस. एक्झाम फीसमध्ये तुम्ही जर कॉलेजला समजा युनिव्हर्सिटीला, ठीक आहे, युनिव्हर्सिटीला किंवा कॉलेजला तुम्ही समजा ₹10,000 एक्झाम फीस भरली असेल, तर तुम्हाला काय होतं, ती भरलेली 10,000 एक्झाम फीस तुम्ही फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर जे काही अकॅडमिक इयर असेल, ते अकॅडमिक इयर झाल्याच्या नंतर तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यातली 50% फीस माघारी भेटते. म्हणजे तुम्ही जर गव्हर्नमेंटला 10,000 भरले असतील किंवा तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये 10,000 भरले असतील, तर त्यापैकी 5,000 तुम्हाला काय होतं, स्कॉलरशिपच्या माध्यमातून माघारी भेटतात. ठीक आहे. आणि बाकी त्यासोबतच तुम्हाला काय होतं, 100% मेंटेनन्स अलाउन्सचा रिटर्न भेटतो. या ठिकाणी तुम्हाला मेंटेनन्स अलाउन्स हा भरायची गरज नसते, हा भत्ता असतो. ठीक आहे, स्टुडंटचा भत्ता असतो. तो साधारणतः ₹1900 म्हणजे ₹190 पर मंथ असे 10 महिन्याचे तुम्हाला ₹1900 त्या ठिकाणी मेंटेनन्स अलाउन्सच्या नावाखाली सरकार देतं. म्हणजे तुमची समजा एक्झाम फीस 10,000 असेल, तर तुमचे 5,000 ते 50% आणि हे ₹1900. ठीक आहे, म्हणजे साधारणतः तुम्हाला 6,900 ते 7,000च्या आसपास त्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं एक्स्ट्रा. हे झालं OBC स्टुडंटसाठी. आता त्याच्यामध्ये OBCमध्ये पण ट्युशन फीस अँड एक्झामिनेशन फीस. आता जे विद्यार्थी समजा OBCमध्ये आहेत, ठीक आहे, ज्यांचं इन्कम खूप जास्त आहे, 10 लाखाच्या पुढे इन्कम जाते, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी तुम्हाला OBCची 50% फीस सोबतच एक्झाम फीस 50% रिटर्न भेटते. त्यांना मेंटेनन्स अलाउन्स भेटत नाही. ठीक आहे. त्यानंतर पेमेंट ऑफ मेंटेनन्स अलाउन्स टू व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी स्टुडंट स्टडिंग इन प्रोफेशनल कोर्स लिव्हिंग इन हॉस्टेल अटॅच टू, ठीक आहे, कॉलेज. आता जे विद्यार्थी पेमेंट्स ऑफ मेंटेनन्स अलाउन्स, म्हणजे जे विद्यार्थी व्ही-जे-एन-टी आणि एस-बी-सी सोशल बॅकवर्ड क्लासमधले आहेत, अशा विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी हॉस्टेलला राहत आहेत, ज्यांचं हॉस्टेल अटॅच आहे, कॉलेजचं हॉस्टेल आहे किंवा कॉलेज हॉस्टेल राहतात, अशा विद्यार्थ्यांना साधारणतः त्यांना एक मेंटेनन्स, हॉस्टेलचा पण एक मेंटेनन्स अलाउन्स असतो. ठीक आहे, 5 ते 10,000 रुपये हॉस्टेलचा मेंटेनन्स अलाउन्स असतो. तो साधारणतः 6,000 रुपये आहे. तर तो मेंटेनन्स अलाउन्स त्या ठिकाणी स्टुडंटला भेटतो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ही ट्युशन फीस 50-50 भेटून मेंटेनन्स अलाउन्स देखील माघारी भेटतो. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत व्ही-जे-एन-टी स्टुडंटबद्दल. व्ही-जे-एन-टी, ठीक आहे, वैदिक ट्राईब्स अँड नोमॅडिक ट्राईब्स आपण त्याच्यामध्ये म्हणतो व्ही-जे-एन-टी, विमुक्त भटक्या जाती जमाती. ठीक आहे, असे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांसाठी खूप सारे विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू व्ही-जे-एन-टी स्टुडंट्स. ठीक आहे, आता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू व्ही-जे-एन-टी स्टुडंटमध्ये 100% ट्युशन फीस त्या ठिकाणी व्ही-जे-एन-टी स्टुडंटला रिटर्न भेटते.
ठीक आहे. सोबतच 100% एक्झाम फीस त्या ठिकाणी रिटर्न भेटते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला 1,00,000 फीस भरायची असेल VJNTच्या, त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे 1,00,000 फीस काय होतं सरकार त्या ठिकाणी कॉलेजला देतं. आपण कुठलाही एकही रुपया ट्युशन फीसचा भरायची गरज नाही. सोबतच 100% एक्झाम फीस तुम्हाला रिटर्न भेटते. जर तुम्हाला ₹10,000 एक्झाम फीस असेल, एक्झामची फीस फायनल एक्झामची युनिव्हर्सिटीची, तुम्ही ती 10,000 भरली, तुम्हाला 10चे 10,000 त्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या माध्यमातून माघारी भेटतात. सोबतच ₹1,900 त्या ठिकाणी वर्षासाठीचा मेंटेनन्स अलाउन्स देखील तुम्हाला भेटतो. म्हणजे 10,000 ते आणि 19,000 साधारणतः असे एक 12,000 त्या ठिकाणी माघारी भेटतात. परंतु मी तुम्हाला 10,000 ही फक्त एक जस्ट लवकर समजावं यासाठी सांगितलेलं. परंतु तुमची जी एक्झाम फीस असते युनिव्हर्सिटीची ही साधारणतः 7,200च्या आसपास असते दोन्ही सेमिस्टरची मिळून. ठीक आहे. 7,200, 8,200, 9,000, 10,500, 11,000, 12,000 अशी फीस असते. ही डिपेंड आहे तुमचं फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे, थर्ड इयर आहे, फोर्थ इयर आहे, MScला आहात, पोस्ट बेसिक BScला आहात. ठीक आहे. त्याच्यावरती ते डिपेंड आहे. ती फीस कमी जास्त असते. तुम्हाला किती सब्जेक्ट आहेत, काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ते. ठीक आहे. ते झालं VJNT स्टुडंट्सचं. VJNTचं पण सेम जे स्टुडंट समजा ज्यांचं इन्कम जास्त आहे अशा स्टुडंटला देखील काय होतं फक्त एक्झामिनेशन फीस आणि तुमची ट्युशन फीस माघारी भेटते. बाकी मेंटेनन्स अलाउन्स त्या ठिकाणी भेटत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत. आता हे झालं सगळे डिपार्टमेंट. आपण OBC बघितलं, VJNT बघितलं, त्यानंतर वरचं EBC EWS बघितलं. ठीक आहे. EBC बघितलं, EWS बघितलं. आता SBC डिपार्टमेंट. ठीक आहे. SBC डिपार्टमेंटचं पण सेम आहे. जसं VJNTचं आहे तसंच SBCचं पण आहे. ठीक आहे. सेम ॲज इट इज SBC सोशल बॅकवर्ड जे क्लासेस आहेत त्यांच्यासाठी पण आहे, SBCसाठी पण सेम आहे. जसं VJNT तसंच त्यांना पण लागू पडतं. त्यानंतर जे नेक्स्ट आहे ते आपण नेक्स्ट बघणार आहोत मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. ठीक आहे. आता मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. आता मायनॉरिटीमध्ये कोण कोण येतं? जसं की मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चियन आहेत, जैन आहेत, सीख आहेत. ठीक आहे. पारसी वगैरे आहेत. हे सगळे मायनॉरिटीमध्ये येतात. तर मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठली स्कॉलरशिप आहे? जसं की स्कॉलरशिप स्टुडंट्स ऑफ मायनॉरिटी पर्स्युइंग हायर अँड प्रोफेशनल कोर्सेस. ही कोण करतं? मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ठिकाणी ते देतं. हे स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. ही स्कॉलरशिप किती असते? साधारणतः 25,000 ते 30,000 त्या ठिकाणी ही मायनॉरिटीची स्कॉलरशिप असते. ती मायनॉरिटी स्टुडंटला भेटते. ही 25,000 ते 30,000 ट्युशन फीसच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला भेटते. आता त्यानंतर जी नेक्स्ट आहे, नेक्स्ट प्रोफेशनल बॉडी कुठली आहे? महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स. आता हे बाकीच्या प्रोफेशनल बॉडीज आहेत ज्या संस्था आहेत, बाकीच्या प्रायव्हेट संस्था असतील किंवा काही असतील. ठीक आहे. तर ह्या कोणकोणत्या स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात? जसं की सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप. आता सावित्रीबाई फुलेची जी स्कॉलरशिप आहे ही साधारणतः 70,000-80,000 ते 90,000 पर्यंत त्या ठिकाणी भेटू शकते. आता हे डिपेंड आहे कशावरती? मेरिटवरती डिपेंड आहे की तुमची एलिजिबिलिटी काय आहे, मेरिट कसं आहे. ठीक आहे. त्याच्यावरती तुम्हाला डिपेंड असतं. 75च्या पुढे त्या ठिकाणी मार्क्स लागतात. आणि सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप ही फक्त मुलींसाठी स्कॉलरशिप असते. ठीक आहे. हे फक्त ध्यानात ठेवा. मुलांसाठी ही स्कॉलरशिप नाही आहे. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप ही मुलींसाठी स्कॉलरशिप आहे. ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते ॲज पर द मेरिट बेस असते. ज्यांना 75च्या पुढे मार्क्स आहेत मुलींना त्यांना ती स्कॉलरशिप भेटते. आणि जेवढ्या मुलींनी अप्लाय केलं तेवढ्या मुलींना ती स्कॉलरशिप भेटत नाही. ठीक आहे. आता ही जी स्कॉलरशिप आहे ही स्कॉलरशिप दुसऱ्या स्कॉलरशिपपेक्षा वेगळी आहे. समजा एखादी मुलगी असेल कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल, OBC कॅटेगरीमध्ये असेल. ठीक आहे. तिला जर OBCची स्कॉलरशिप भेटली तर तिनं जर सावित्रीबाई फुलेला अप्लाय केलं आणि तिला सावित्रीबाई फुलेची पण स्कॉलरशिप भेटली तर कधी-कधी तिला दोन्ही स्कॉलरशिप त्या ठिकाणी भेटून जातात. पण त्यासाठी तुमच्या कॉलेजनं त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं असतं किंवा कॉलेज लेव्हलला त्या गोष्टी हँडल होणं गरजेचं असतं. ठीक आहे. परंतु कॉलेज काय करतं शक्यतो ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणकडून स्कॉलरशिप भेटते अशा विद्यार्थ्यांना डबल स्कॉलरशिप कॉलेज देत नाही की ठीक आहे. कारण सगळ्यांना समान हक्क भेटणं गरजेचं असतं. त्यामुळे कॉलेज शक्यतो डबल स्कॉलरशिप भेटेल याचा प्रयत्न करत नाही. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये ज्यांना कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप भेटत नाही अशा विद्यार्थ्यांनाच ह्या जे एक्स्ट्रा स्कॉलरशिप असतात जे की संस्था वगैरे प्रोव्हाइड करतात ते त्यांचे स्कॉलरशिप देण्याचा कॉलेज प्रयत्न करत असतं. आणि जर कॅन्डिडेट अवेलेबल नसतील तसे तर मग स्टुडंटचं जी स्टेटस आहे, इकॉनॉमिक स्टेटस आहे, बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे. स्टुडंट कसा आहे, हुशार आहे का, हे सगळ्या गोष्टी बघून कॉलेजच्या मनावर असते स्कॉलरशिप कोणाला द्यायची ते. ठीक आहे. किंवा कुणाचे त्या ठिकाणी नावं पाठवायचे किंवा कुणाला इंटरव्ह्यूसाठी पाठवायचं काय ते. ठीक आहे. ती कॉलेज लेवलवरती तुम्ही त्या गोष्टी हँडल करू शकता किंवा कॉलेज लेवलवरती होत असतं. त्यानंतर आहे नेक्स्ट धन्वंतरी विद्याधन योजना. ठीक आहे. युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप आहे. MUHS युनिव्हर्सिटी आपली जी युनिव्हर्सिटी आहे हेल्थ युनिव्हर्सिटी त्यांची स्कॉलरशिप आहे धन्वंतरी योजना. आता धन्वंतरी योजनेच्या अंडर जे आहे याच्यामध्ये काय होतं या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप वगैरे भेटत नाही परंतु तुम्हाला काय होतं लोन भेटतं. ठीक आहे. धन्वंतरी म्हणजे लोन भेटतं या ठिकाणी. तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला शैक्षणिक लोन पाहिजे असेल. ठीक आहे. शिक्षणासाठी तुम्हाला काय लोन पाहिजे
तुमची जेवढी ट्युशन फीस आहे तेवढंच लोन त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रोव्हाईड करते. जर समजा तुमचं ₹1,00,000 ट्युशन फीस असेल तर तुम्हाला काय करतं, युनिव्हर्सिटी काय करते, दरवर्षी 1,00,000 तुम्हाला 4 वर्षांचे 4,00,000 त्या ठिकाणी कॉलेजला देऊन टाकतं. ठीक आहे. कॉलेज थ्रू जातं ते. तिकडून कॉलेज त्यांना एम-एच-एस त्यांना कॉलेजला देऊन टाकतं. पण तुम्ही जे लोन काढता, ते लोन तुम्ही एखाद्या कुठल्यातरी बँकेत जाऊन काढता. ठीक आहे. समजा महाराष्ट्र बँक त्याच्यासाठी अग्रेसर आहे. बरेच जण महाराष्ट्र बँकेतून काढतात. ठीक आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ₹1,00,000 लोन काढलं, तर त्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लोन काढल्यानंतर ₹1,00,000 वर्षाला किती 10,000, 15,000, 20,000 जे काही त्याचं इंटरेस्ट होत असेल, जे काही व्याज होत असेल, तर ते व्याजाचे पैसे त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी काय करते, दरवर्षी महाराष्ट्र बँकेला किंवा कुठलीही बँक असेल त्या बँकेला काय करते, प्रोव्हाईड करते. ठीक आहे. तर धन्वंतरी विद्याधन योजना आहे. याच्या अंडर तुम्ही 4 वर्षापर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा चार्जेस द्यायची गरज नाही. बँकेलाही द्यायची गरज नाही आणि कॉलेजला पण द्यायची गरज नाही. तुम्ही ज्यावेळेस कॉलेज सोडता, पास आउट होता, त्यानंतर देखील तुम्हाला 1 वर्षभर साधारणतः त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सूट असते. असं आहे, की तुम्ही समजा 4 वर्षाचा कोर्स आहे, कोर्स काढला, 1 वर्ष तुमचं झालं, 5 वर्ष झाले की तुम्ही काय तुम्हाला सूट असते. पण 5 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला ती जी रक्कम आहे, ती रक्कम तुम्हाला कॉलेजला बँकेमध्ये परत करणं गरजेचं असतं. कारण 5 वर्षाच्या नंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी त्याचे जे काही इंटरेस्ट आहे ते भरत नाही. त्यामुळं त्यानंतर तुम्हाला ते भरणं गरजेचं असतं. आणि ते भरण्यासाठी मग तुम्हाला त्या बँकेत जायचं आणि जर समजा तुम्ही ॲट अ टाईम 4-5 लाख रुपये बँकेत भरू शकत नसाल, तर तुम्ही त्यांना त्यांच्याशी कॉम्पेन्सेट करून घ्यायचं, की म्हणजे जे काही टप्प्याटप्प्यामध्ये 1-1, 2-2, 3-3 टप्प्यामध्ये किंवा हप्त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी EMI मध्ये वगैरे कन्व्हर्ट करून तुम्ही त्या ठिकाणी इंटरेस्ट किंवा जे काही तुमचं असेल ते तुम्ही त्या ठिकाणी क्लोज करू शकता अकाउंट. अशा प्रकारे विद्याधन योजना असते, युनिव्हर्सिटी असते. तुम्ही त्यासाठी कॉलेज थ्रू अप्लाय करायचं असतं. असं बाहेरून अप्लाय करता येत नाही. त्याचा फॉर्म वगैरे कॉलेजमधून घ्यायचा असतो आणि कॉलेजच्या प्रिन्सिपल सिग्नेचर साईन थ्रू ते कॉलेज एम-एच-एसकडे फॉर्म जातो आणि त्यानंतर ती अप्रूव्ह होतं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत अर्न अँड लर्न स्कीम. ठीक आहे. आता अर्न अँड लर्न काय आहे? शिका, कमवा आणि शिकवा, शिका योजना. ठीक आहे. जगदाळे मामाने वगैरे काहीतरी याचा हिस्ट्री आहे ती. तर कमवा आणि शिका योजना. म्हणजे तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही काय करायचं, लायब्ररीमध्ये 2 तास रोज काय करायचं, आठवड्यातून एक 3-4 दिवस काय करायचे, 2-2 तास त्या ठिकाणी काम करायचं. 2 तास डेली. ठीक आहे. लायब्ररीमध्ये काम करा किंवा कॉलेजमध्ये कुठेही काम करा. ठीक आहे. ब्रेकमध्ये 1 तास करा किंवा कॉलेज सुटल्यानंतर 1 तास करा. पण आठवड्यातून 2 तास आठवड्यातून तुम्ही 2-3 दिवस त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि 2-2 तास काम करायचं असतं. ठीक आहे. तर तुम्हाला ₹2,000 साधारणतः त्याची स्कॉलरशिप असते. अर्न अँड लर्नची ₹2,000 प्रति महिना त्या ठिकाणी तुम्हाला भेटतात. ठीक आहे. तर तुम्ही लायब्ररीमध्ये बसून छोटे-मोठे कामं करू शकतात. ठीक आहे. लायब्ररीची कामं असतील. त्यानंतर नेक्स्ट स्कॉलरशिप आहे SNA स्कॉलरशिप. ठीक आहे. SNA स्कॉलरशिप. SNA म्हणजे काय? स्टुडंट नर्सिंग असोसिएशन. ठीक आहे. आता हे जे आपले नर्सेस आहेत ऑल इंडियामध्ये नर्सिंग स्टुडंट्स आहेत, त्यांची एक असोसिएशन आहे. तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला ॲडमिशन घेता, त्यावेळेस कॉलेजमध्ये तुम्ही साधारणतः ₹250 काय करता, SNA फंडच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉलेजला देता. ₹250. आता हे जे SNA, TNA वगैरे हे ज्या ऑर्गनायझेशन आहेत, ह्या फक्त पर्टिक्युलर कॉलेजमध्येच अवेलेबल आहेत. म्हणजे जे स्टँडर्ड कॉलेज आहेत ना, अशा कॉलेजमध्येच तुम्हाला या गोष्टी बघायला भेटतील. बाकी लहान-सहान कॉलेजमध्ये किंवा इकडं-तिकडं खेड्यापाड्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. काय TNA, काय SNA त्या स्टुडंटला काहीच माहीत नसतं. ठीक आहे. त्यामुळे SNAची स्कॉलरशिप आहे प्लस TNAची स्कॉलरशिप आहे. SNAचं एक मेंबरशिप असते. ते आपण ज्यावेळेस स्टुडंट होतो फर्स्ट इयरला, त्यावेळेस SNAचं मेंबरशिप त्या ठिकाणी कार्ड आपल्याला भेटतं. ₹250 आपण दरवर्षी त्यांची मेंबरशिप चार्जेस भरतो. त्यानंतर तुम्हाला स्टुडंट लाईफमध्ये जे काही इश्यू येतील, तुम्हाला काही इश्यू झाला, काय झालं, तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची वेलफेअर असोसिएशन असते, तुम्हाला काय करते, एक संघटना त्या ठिकाणी हेल्प करते. यांची स्कॉलरशिप असते. ही स्कॉलरशिप साधारणतः 25,000 ते 30,000 स्कॉलरशिप असते. त्यासाठी स्टुडंट हा रेग्युलर असणं गरजेचं असतं. स्टुडंट एक्झाममध्ये ऑल क्लिअर असणं गरजेचं असतं. ठीक आहे. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर TNA स्कॉलरशिप. आता TNA स्कॉलरशिप कोणासाठी असते? TNA म्हणजे जे विद्यार्थी स्टुडंट नर्सिंग असोसिएशन म्हणजे TNA आहे. याच्यामध्ये ट्रेनेड नर्सेस असोसिएशन आहे. जे विद्यार्थी BSc नर्सिंग पासआउट आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांना डिग्री भेटलेली आहे, ज्यांचं लायसन आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला. ठीक आहे. अशा विद्यार्थ्यांना आणि जे विद्यार्थी MScला ॲडमिशन घेतलेलं आहे, ठीक आहे, मास्टर इन नर्सिंगला आहे, MSc नर्सिंगला ॲडमिशन आहे, अशा विद्यार्थ्यांना TNAची स्कॉलरशिप असते. ती पण साधारणतः 25,000 ते 30,000 असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रायव्हेट स्कॉलरशिप. आता ह्या ज्या प्रायव्हेट स्कॉलरशिप्स आहेत, ह्या स्कॉलरशिप प्रत्येक कॉलेजला अलग-अलग असतात. आता काय कॉलेजला स्कॉलरशिप नाहीतच. ठीक आहे. शक्यतो नाहीतच. पण असे काही स्पेसिफिक कॉलेज आहेत, जे ट्रस्टच्या अंडर त्या ठिकाणी स्कॉलरशिप त्यांना भेटतात. आता पहिली स्कॉलरशिप समजा ही टाटा ट्रस्ट आहे. ठीक आहे. टाटा ट्रस्ट स्कॉलरशिप. ही टाटा ट्रस्टची पण स्कॉलरशिप आहे. 25,000-30,000 स्कॉलरशिप भेटते किंवा त्यापेक्षा जास्त असते. एक रँडम अमाऊंट त्या ठिकाणी भेटून जाते. प्रायव्हेट एजन्सी ॲज पर मेरिट त्या ठिकाणी ती पण स्कॉलरशिप भेटते. त्यानंतर
ओपॅस सोशो कमर्शियल्स. आता हे प्रायव्हेट कंपन्या आहेत, यांची स्कॉलरशिप काय फिक्स भेटेलच असं नसतं. ते कोणत्या वर्षी देतात, कोणत्या वर्षी देत नाहीत, ठीक आहे, त्यांच्यावरती ते डिपेंड आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे लीला पूनावाला स्कॉलरशिप. आता पुण्यामध्ये जर तुम्ही असाल तर पुण्यामध्ये मॅक्झिमम कॉलेजला या ठिकाणी ही नर्सिंगची स्कॉलरशिप भेटते. तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असाल किंवा तुम्ही साध्या युनिव्हर्सिटीमध्ये असाल, ठीक आहे, आपल्या एमएचमध्ये असाल, त्या ठिकाणी तुम्हाला काय होते, ही लीला पूनावालाची स्कॉलरशिप भेटते. लीला पूनावाला देखील फक्त मुलींसाठी स्कॉलरशिप आहे, ठीक आहे, लीला पूनावाला. तर लीला पुनावालासाठी तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू असतो तुमचा, त्या ठिकाणी वायवा घेतला जातो, तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात, तुमचं इलिजिबिलिटी त्या ठिकाणी सगळी चेक केली जाते, तुमचं मेरिट बघितलं जातं, तुम्हाला जर मार्क असतील 75च्या पुढे तर तुम्हाला त्या ठिकाणी मेरिटनुसार त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते. आता लीला पूनावाला ही स्कॉलरशिप देखील प्रत्येकाला भेटत नाही. ज्या मुली अप्लाय करतात त्या सगळ्यांना भेटत नाही. 10 मुलींनी अप्लाय केलं तर 5, 6, 7 मुलींना त्या ठिकाणी भेटू शकतात, ठीक आहे. तर ते त्यांच्यावरती डिपेंड आहे कोणाला द्यायची, ठीक आहे. बाकी श्री विराट भारती समाज मुंबई वगैरे पब्लिक ट्रस्टच्या स्कॉलरशिप आहेत. ह्या स्कॉलरशिपचा अमाऊंट कमी जास्त असते, कधी भेटतात कधी नाही. सोबतच काय कॉलेजमध्ये जसं की समजा आपण विचार केला तर सिंहगड नर्सिंग कॉलेज पुणे आहे, ठीक आहे. या कॉलेजमध्ये या सगळ्या स्कॉलरशिप या जे वरी मेन्शन आहे त्या सगळ्या स्कॉलरशिप त्या ठिकाणी स्टुडंटला भेटण्याचा प्रयत्न कॉलेज करतं किंवा भेटतात, हे मी माझ्या ऐकण्यात आहे. त्यानंतर बाकी त्या ठिकाणी एक धारीवाल इन्स्टिट्यूटची एक स्कॉलरशिप त्या ठिकाणी धारीवालची एक स्कॉलरशिप त्या ठिकाणी भेटून जाते, ठीक आहे. अशा खूप साऱ्या स्कॉलरशिप्स आहेत त्या ठिकाणी. तर तुम्ही असं एक स्टँडर्ड कॉलेजमध्ये जर स्कोर चांगला असेल तर तुम्ही एक टॉप जे 10, 15, 20, 25 आपल्या महाराष्ट्रामधले कॉलेज आहेत अशा कॉलेजमध्येच ॲडमिशन शक्यतो भेटत असेल तर तात्काळ घ्या. तुम्ही माझ्या घरापाशीच ॲडमिशन पाहिजे, इकडंच पाहिजे, माझं आवडतं ते कॉलेजच नाही, अशा ठिकाणी प्रयत्न करू नका. ज्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटेल त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या. बेस्ट 25 कॉलेजेस किंवा बेस्ट टॉप कॉलेजेस जे महाराष्ट्रामधले आहेत या कॉलेजचा व्हिडिओ मी गेल्या वर्षी देखील अपलोड केलेला आहे आणि यावर्षी देखील तुम्हाला तात्काळ लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. जे भारी प्रायव्हेट कॉलेज आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ असेल तो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही प्लीज कमेंटमध्ये खाली मेन्शन करा. तुमच्या मित्रांना देखील पाठवा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही डाऊट असतील तर तुमचे काही याच्याबद्दल स्कॉलरशिपबद्दलचे काही डाऊट असतील तर तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता, ठीक आहे. जेणेकरून मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि जेवढं शक्य होईल तेवढं स्कॉलरशिपबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, जी एक सांगायचं राहून गेलं, EWSची जी स्कॉलरशिप आहे ओपन विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स ही जी स्कॉलरशिप आहे, ही स्कॉलरशिपची जी अमाऊंट साधारणतः 10,000 आणि 30,000 भेटते. तर ती अमाऊंट वाढवून यावर्षी 2000 अकॅडमिक इयर 24 आणि 25 पासून ती वाढवून 50-60 हजारापर्यंत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचे जे काही स्कॉलरशिप संघटना आहेत, ज्या झटतात स्कॉलरशिपसाठी जे संघटना आहेत आमच्या, त्या संघटनेकडे प्रयत्न करत आहेत. सोबतच जी स्वाधारची वगैरे काही इश्यू आहेत विद्यार्थ्यांच्या सोबत आणखी एक राहून गेलं सांगायचं, जे SC-ST कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एक सेपरेट दुसरी स्कॉलरशिप भेटते, जी प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे ती एक सेपरेट आहे, ठीक आहे. ही गव्हर्नमेंटची नाही आहे, दुसरी स्कॉलरशिप त्याला आपण स्वाधार स्कॉलरशिप म्हणतो, ठीक आहे. ती स्वाधारची एक 60-70 हजार रुपये स्कॉलरशिप त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अकाउंटला SC-ST कॅन्डिडेटसाठी एक सेपरेट स्कॉलरशिप पडत असते. ही स्कॉलरशिप प्लस ती सेपरेट स्कॉलरशिप 2 स्कॉलरशिप त्यांना भेटतात, ठीक आहे. तर त्याचे थोडेसे की आजकाल थोडा इश्यू चालू आहेत, ठीक आहे. ती स्कॉलरशिप तुम्हाला फर्स्ट इयरलाच भरायला लागते. तुम्ही जर फर्स्ट इयरला ती स्कॉलरशिप नाही भरली तर तुम्हाला सेकंड इयरपासून नंतर स्कॉलरशिप भेटत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त फर्स्ट इयरला ते फॉर्म भरणं गरजेचं असतं. तुमचा फॉर्म फर्स्ट इयरला एकदा अप्रूव्ह झाला की तुम्हाला 4ही वर्ष त्या ठिकाणी ती स्कॉलरशिप भेटते. फक्त तो फॉर्म रिन्यू करायचा असतो. तर ती एक स्कॉलरशिप आहे SC-ST कॅन्डिडेटसाठी. बाकी असे बरेच डाऊट आहेत. त्यानंतर बऱ्याच काही स्कॉलरशिप आहेत. आता नवीन सावित्रीबाई फुलेची जी स्कॉलरशिप आहे ती नवीन स्कॉलरशिप बाकी VJNTच्या स्टुडंटला देखील लागू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गव्हर्नमेंट करत आहे. म्हणजे जे विद्यार्थी घर सोडून घरापासून साधारणतः लांब राहत आहेत, घरापासून लांब राहत आहेत, अशा विद्यार्थ्यांना, आपला जिल्हा सोडून गाव सोडून लांब राहतात अशा विद्यार्थ्यांना, जे हॉस्टेलला वगैरे राहतात किंवा घरी राहतात, त्यांना एक भत्ता म्हणून किंवा त्यांचे डेली जे खर्च आहे मेसचा आणि खाण्याचा राहण्याचा खर्च भागावा यासाठी 50-60 हजार रुपये स्कॉलरशिप देण्याची तरतूद त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी केलेली आहे, बऱ्याच वेळा केलेली आहे. त्याचा पाठपुरावा देखील बऱ्याच वेळा झालेला आहे. त्याचं स्वतंत्र पोर्टल त्या ठिकाणी आजकाल DBTवरती एक सेपरेट कॉलम त्या ठिकाणी बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. तर ते यावर्षी गेल्या वर्षीच लागू होणार होतं, परंतु झालेलं नाही, परंतु यावर्षीपासून लागू केलं जाईल असा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, काय असेल डाऊट तर तुम्ही प्लीज चॅनलच्या खाली कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना हा नक्की व्हिडिओ पाठवा. मी तुम्हाला खूप वेळा सांगतोय, कारण याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे माझा सांगण्याचा तो आहे की
विद्यार्थी कुठलाही विद्यार्थी स्कॉलरशिपपासून वंचित राहिला नाही पाहिजे. प्रत्येकाची हक्काची स्कॉलरशिप आहे ती हक्काची स्कॉलरशिप सगळ्या विद्यार्थ्यांना भेटली पाहिजे. ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही फक्त नर्सिंगपुरतीच मर्यादित नाही तर बाकीच्या प्रोफेशनला सुद्धा ही लागू पडते. त्यांच्यामध्ये देखील त्या ठिकाणी त्यांना पण माहीत असणं गरजेचं आहे. कारण बरेच कॉलेजवाले अशा प्रकारच्या स्कॉलरशिप असतात विद्यार्थ्यांना हे सांगत नाहीत. कारण विद्यार्थी पण तसे प्रयत्न करत नाहीत. त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी माहीत होत नाहीत स्टुडंटला आणि नंतर मग लॉस झाल्यानंतर समजतं की यार आपण ही गोष्ट अगोदर करायला पाहिजे होती. त्यामुळं जर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.